अहो नो, मी आहे दुबईला. मी दुबईला गेल्या 5 वर्षापासून ड्रायव्हरचं काम करतोय. तर मला 9 वर्षे ह्या देशात झाले काम करता करता, परंतु ड्रायव्हिंगमध्ये मला 5 वर्षे झाले. रामराम मंडळी, हर हर महादेव, जय शिवराय, जय भीम भावानो. तुम्ही जर भारतामध्ये गाडी जर चालवत असेल, तुम्ही जर ड्रायव्हर असेल भारतामध्ये, लाईट व्हेकल ड्रायव्हरसाठी मी सांगतो आहे, हे लाईट व्हेकल जर तुम्ही भारतामध्ये जर ड्रायव्हरचं काम करत असेल तर मला तर अंदाजी समजा भारतामध्ये तुम्हाला 30,000 किंवा 25,000पर्यंत पगार मिळत असेल माझ्या अंदाजानं. परंतु जर ते ड्रायव्हरचं जर काम तुम्ही दुबईला येऊन केलं तर मग काम एवढंच मिळणं सोपं आहे का? तर ह्या व्हिडिओमध्ये सगळं सांगतो तुम्हाला मी. जर तुम्हाला दुबईला जर ड्रायव्हरच्या कामामध्ये यायचं असेल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला लागतं पासपोर्ट. तुम्हाला शिक्षण असलं तरी चालतं, शिक्षण नसलं तरीही तुम्हाला चालतं. ड्रायव्हरचं काम अंगुठा छाप जरी असलं त्यालाही काम मिळतं. आणि इथे सगळ्यात प्रथम म्हणजे तुमच्याकडे दुबईमध्ये आल्यानंतर दुबईचं ड्रायव्हिंग लायसन्स पाहिजे. लायसन्स कुठलं घ्यायला पाहिजे, लाईट व्हेकल की हॅवी व्हेकल? तर मी तुम्हाला सांगेल की लाईट व्हेकल लायसन्स सगळ्यात चांगलं आहे. कारण लायसन्स घ्यायचा काय प्रोसेस आहे एका व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. तुम्ही आपल्या चॅनलवरती व्हिजिट करा, तिथे तुम्हाला तो व्हिडिओ मिळेल. जसं मी आता 7वी शिकलेलो आहे, माझ्याकडं काहीच नाही आहे, ITI डिप्लोमा वगैरे काही नाही आहे, परंतु माझ्याकडं दुबईचं ड्रायव्हिंग लायसन्स आहे. आणि दुबईचं ड्रायव्हिंग लायसन्स म्हणजे एक प्रकारची डिग्री आहे, डिग्री. हो, खरं सांगतो मी तुम्हाला, लायसन्स मिळणं एवढं अवघड नसतं. लायसन्स मिळणं सोपं आहे. तुम्हाला इथे येऊन काही क्लास घ्यावा लागतात आणि ते टेस्ट असतात, त्या पास करावं लागतात. आता मी समजा अंगुठा छाप आहे, मला ते लायसन्स मिळालेलं आहे, तर तुम्ही ते शिकलेलेच असेल, तुम्हाला पण मिळेल. आणि दुबईला गरमी असल्यामुळं ना सगळ्यात चांगलं काम असतं ड्रायव्हरचं, कारण की गाडीमध्ये बसायचं, AC वगैरे चालू असते. आता काही लोक सांगतात भरपूर फाईन येते वगैरे, पण ते आपल्यावरती असतं, आपल्याला गाडी व्यवस्थित चालवायची आहे. इथे भरपूर कंपन्या आहेत. त्या कंपन्यामध्ये तुम्हाला जसं की मेंटेनन्सच्या कंपन्या असतात, जसं की साईडवरती लेबर सोडायचे, साईडवरनं घेऊन यायचे. मॉल असेल किंवा पेट्रोल पंप असेल किंवा मोठे मोठे हॉस्पिटल असेल, तिथे मेंटेनन्सचं काम चालतं. तर तिथे अशा गाड्या असतात, पाठीमागं ते सामान ठेवण्याचं असतं, इकडे पाठीमागं टेक्निशियन बसतात आणि तुम्ही गाडी चालवतात. जर तुम्ही ड्रायव्हर काम टेक्निशियन असेल तर तुम्हाला पगार चांगली मिळते. आता दुबईला ड्रायव्हरच्या कामाला पगार किती आहे? तर दुबईला ड्रायव्हरच्या कामासाठी पगार सुरुवातीला 1,800 दिरहमपासून तर 3,000 दिरहमपर्यंत आहे. याच्यामध्ये तुम्हाला ओव्हरटाईम मिळतो, कंपनी तुम्हाला राहण्याची सुविधा देते, ते कुठली कंपनी जेवणाचे पैसे देतात. तुम्हाला काही कंपनी मोबाईलचं सिम देत असते की त्याच्यामध्ये कंपनीमध्ये फोन करण्यासाठी तुम्हाला मोफत असणार आहे. तर तुम्हाला एकूण तुमची 9 तास ड्युटी असते. वरती जर तुम्ही काम केलं एक्स्ट्रा तर तुम्हाला ओव्हरटाईम मिळतो. तुम्हाला इन्शुरन्स, मेडिकल इन्शुरन्स पण देते. पर्सनल ड्रायव्हरमध्ये यायचं नाही, भरपूर व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आता बघायला प्रश्न की मला दुबईमध्ये पगार किती मिळते ह्या ड्रायव्हरच्या कामात. तर भावांनो, मी आहे ड्रायव्हर कम टेक्निशियन, म्हणजे मी प्लंबरचं टेक्निशियन होतो, प्लंबरचा कारागीर होतो. आणि ते काम करता करता मी लायसन्स घेतलेलं आहे. मग आता ह्या लायसन्सवरती मला जी कंपनीची पगार होती पहिले 1,800, आणि मग आता कंपनी मला ही गाडी चालवायचे 1,000 दिरहम मला कंपनी देते. हे आहे माझं ड्रायव्हिंग लायसन्स. तर याला मला खूप कष्ट लागले घेण्यासाठी आणि पैसे पण भरपूर लागले. ह्या लायसन्समध्ये एक गाडी मला आली असती मुंबईला, सेकंड हँड कार मला मिळाली असती. एवढे पैसे ह्या लायसन्सला लागलेले आहेत. फायदा पण आहे लायसन्सचा. तर मी आता काम करतो आहे आणि गाडी चालवतो आहे, तर मला कंपनी 1,000 दिरहम गाडी चालवण्याचे देते आणि त्याच्यानंतर मला ओव्हरटाईम मिळतो. 1,000 ते 3,200 दिरहमपर्यंत पगार मिळते. आणि जर मी दुसऱ्या कंपनीत गेलो तर जास्त पण मिळू शकते. भावांनो, इथे असं नाही आहे की कुठल्या कंपन्यामध्ये पगार फिक्स असतात. सगळ्या कंपनीचे रूल्स अलग असतात. सगळ्या कंपनीमध्ये वेगळी सॅलरी असते. तर काही कंपन्या 3,500 4,000 दिरहम पण ह्या ड्रायव्हरच्या कामाला मिळतं. ड्रायव्हर भरपूर प्रकारचे असतात. मी एका व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे. हो ना, मी असेच व्हिडिओ बनवत असतो. जर तुम्हाला माझे व्हिडिओ जर आवडत असेल आणि जर तुम्हाला कुठल्या विषयावरती माहिती हवी असेल तर नक्कीच मला कमेंट करा. कारण की मी दुबईमध्येच बसलेलो आहे आणि ही दुबईची गाडी आहे. त्याकरून चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक नक्की करा. बाकी काही प्रश्न असेल नक्कीच कमेंटमध्ये विचारा. तर भावांना परत भेटू नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, हर हर महादेव, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भीम.